फ्रेंड्स, आज आम्ही निघालो आहेत काळमंडवी वॉटरफॉल जो आहे जव्हारला. आज वार गुरुवार दिनांक 20 जून 2024. असंच सहज गुरुवार होता म्हणून पुढे ट्रॅफिक कमी भेटेल म्हणून आम्ही निघालो. ट्रॅफिक तर कमी होती पण रस्ते काय बरोबर नाही वाटत आहे मला. बघूया आता पुढे काय काय होतं ते. पाऊस तर पडून घेतला, भीती पण वाटत होती. काय जाऊन बघायला हवं. आम्ही सहज निघालो, एक ट्रिप करूया. ते बघायला एकदम मस्त आहे, धारावी पण वाटतं. आनंद घेत घेत आम्ही हळूहळू 30-40 50च्या वरती तर गेलोच नाही. आम्ही नॉर्मलीच गाडी चालवतो. कृपया तुम्ही सर्वांनी हेल्मेट घाला गाडी चालवत असेल, कारण की आता रस्त्यावरती माती रस्त्यावरती काम चालू आहे. तर या माती जरा सरकून आपल्या मेन रोडच्या ठिकाणी येत आहे. तुम्ही गाडी स्लीप व्हायचे चान्सेस जास्त आहे. पुढे काय काय होतं आम्हाला. त्याने सध्या विरार फाटकजवळ पोचतो आहे. बघू आता पुढे काय काय आहे. तर इकडे पाऊस थांबला आहे. पुढे आम्हाला पाऊस भेटतो आहे की नाही काय माहीत नाही. बघू शकते बघा, रस्ते बघा कसे आहेत. बरोबर रस्ते खराब आहेत. इकडे तुम्ही गाड्या एकदम स्लो. काल रात्री पाऊस पडून गेला आहे जरा, बघू शकतो. आज काय पाऊस नाही आहे. पाणी बदलून गेलेलं आहे बघा. हा आहे मुंबई अहमदाबाद आहे. बघू शकतो. इथपर्यंत तर आम्हाला काय त्रास झाला आहे. तर पुढे बघ काय त्रास. डोक्याने भरपूर डोंगर एकदम थंडगार वातावरण आहे. रस्ते मात्र बरोबर नसते. आम्हाला खूप उशीर झाला. आता घाट सेक्शन सुरू होणार आहे. आम्ही मनोर मार्गे आतमध्ये चाललो आहे. मी आज सकाळीच तिकडे न्यूज बघत होती. तिकडे एका गावाचा संपर्क तुटला आहे नदी गेल्याने. तर पुढे बघूया काय काय होतं ते. गावचे रस्ते वन साईड आहे. पावसात रायडिंग करायची मजाच भेटली आहे. थकवा नाही, काय नाही वाटत. तर आम्ही मेन गेटवरती पोचलो आहे. काळमंडवी धबधबा जव्हार. इकडे आमच्याकडनं पैसे घेतले 20 रुपये बाईकचे, 20 रुपये माझे, 20 रुपये माझ्या मित्राचे. टोटल 60 रुपये घेतले. पार्किंग पण इन्क्लूडच आहे त्यामध्ये. पुढे तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला त्या गेटवरतीच पार्किंग प्लस प्रति व्यक्ती 20 रुपये असे द्यायचे.
बघू शकता गावचे रस्ते प्रॉपर नाही आहे, तुम्ही गाडी सावकाश चालवा. रोडच नाही म्हणजे असं रस्तेच नाही, पूर्ण चिखल चिखल. ही पार्किंग आहे. पार्किंग नंतर तुम्हाला 2 ते 3 मिनटाचा फक्त हे ट्रॅक आहे. असं कठीण पण नाही, म्हणजे एवढा स्लिपरी पण नव्हता. येताना ट्रॅकिंग शूज घालून या आपण, म्हणजे इकडे घसरायचे चान्सेस जास्त आहे मला असं वाटतं. अशा प्रकारे शॉर्टकट मारण्याचा तर कुठून असं प्रयत्न करू नका की जेणेकरून तुम्हाला काही इजा होती. कृपया जसा रस्ता आहे तसाच जावा. हे बघू शकता कसे डोंगरावरून असं खाली उतरायचं आपल्याला, पूर्ण तर खालपर्यंत जायचं आहे. दगडं एकदम स्लिपरी झाले आहेत पूर्ण.